कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाक बघ ना, सेम रुपाली सारखं वाटतं ना? हा मग एकदम शेम टू शेम। अप्पी दीदी, अप्पी दीदी, अप्पी दीदी, अप्पी दीदी। ए तू कशाला आली का इकडे तडफडायला? हा मी अप्पी दीदीला भेटायला आल्या। काय ग, कसं गेलं पेपर? एकदम सोप्पा गेला दीदी। तू शिकवलं तेच आलेलं। अरे वा, अरे वा छकुली, मग आता चांगले मार्क्स पडणार तुला। हो सर, अप्पी दीदी लय मस्त शिकवती, सगळं लक्षात राहतं। अगं पण तिच्या नाही ना लक्षात राहत सगळं। मने गपकी। हे छकुली, पेपर गेले ना सोपे तुला? मग जरा सांगा मला, हे बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? आता ग बाया, हिला काय कळतंय तर ढेकळ। मावशी, तिला सगळं कळतं बरं का? ती एकदा का बोलायला लागली ना तर तुमची पळत बोई थोडी होईल। तर मावशी असू द्या हो, लहान मुलं खरं बोलतात। मी खरं खरं सांगेन। हा मग सांग, ये। छकुली सांग ना, आमचं बाळ माझ्यासारखं दिसते का ह्यांच्यासारखं ग? अगं सांग ना। अप्पी दीदी सारखं, अप्पी दीदी सारखं। तुला काय विचारलं, तू काय बोलतीस ग? अहो खरंच काकी, मी अप्पी दीदीचा लहानपणीचा फोटो बघितलाय। असंच दिसते अप्पी दीदी, खरंच। म्हटलं तर तुम्ही पण बघा। तू काय पण बोलायला लागलीस हा आता? हा नाही तर काय, उगाच आपलं काय बी बोलत बसायचं। अगं बाळाला मी जन्म दिलाय, माझं बाळ आहे, पण तिच्यासारखं कसं दिसेल ग? अहो काकी, ए छकुले, अगं जरा गप बसायचं, काय घेशील तू? हा किती बोलती ग? माझ्या बाळाला नजर लावती, नजर लावती माझ्या बाळाला। अगं रुपाली लहान आहे ती। लहान आहे म्हणे, लहान। हे सगळं बोलायचं बरं कळतं? अरे एक नंबरची चुमडी नागाव पोरगी आहे ही। काय ग आप्पे? नाही, हिला कुणी शिकवलं ग हे असं बोलायला? हा तू कशाला आली होतीस ग इकडं? कशाला आली होतीस? पेपरचं सांगायला ना? झालं ना तुझं सांगून? मग निघायचं इथनं, अजिबात थांबायचं नाही इथं। काय पण बोलत असती, हिच्यासारखं दिसते म्हणे, हिच्यासारखं। माझं बाळ आहे ते। छकुले, तू जा बाळा आता घरी, मी तुला घरी भेटायला येते। पण अप्पी दीदी, छकुले ऐकायचं ना माझं? जा सावकायचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।